नमस्कार मित्रांनो, आता आम्ही तुम्हाला सेक्टर 27 मध्ये कसं रस्त्याची दुरुस्ती केली जाते, हे ड्रेनेजची लाईन उघडलेली आहे आणि ते बुजवायचं काम चालू आहे मित्रांनो। ज्यावेळी एखाद्या ड्रेनेजसाठी खडी वगैरे माती सगळी वर काढली जाते त्यावेळी ती काम झाल्यानंतर पुन्हा बुजवायचं असतं आणि बुजवताना ते प्रत्येक फुटानंतर त्याला कॉम्पॅक्ट करायला लागतं, म्हणजे त्याला घट्ट करून घ्यायला लागतं आणि ते घट्ट झाल्यानंतर मग पुढचं काम करायचं असतं। परंतु आता बीजी शिर्के सारखी नामांकित कंपनी सुद्धा हे असे उद्योग करायला लागलेली आहे की याला कॉम्पॅक्ट न करता फक्त ती उचललेली माती परत त्यात ढकलतायत आणि ती ढकलून ती अशी फक्त प्लेन करून मग याच्यावर डांबर टाकलं जाणार आहे मित्रांनो। आणि मग तुम्हाला मी सांगतो, पहिल्याच पावसामध्ये पुढच्या 2-4 महिन्यामध्ये परत हा रस्ता खचणार, परत रस्ता खचला की परत त्याचं टेंडर निघणार, परत टेंडर निघलं की परत पैसे खायला अधिकारी मोकळे। म्हणजे हे काम कसं झालं माहितीये का, काम वन टाइम व्हायला पाहिजे, ते काम वन टाइम न होता ते पुन्हा पुन्हा निघलं पाहिजे। यासाठी काय केलं जातंय तर याच्यामध्ये माती टाकली जाते, कॉम्पॅक्ट न करता, म्हणजे त्याला घट्ट न करता, फिट न करता, फक्त वरून माती लुटून द्यायची आणि डायरेक्ट डांबरीकरण करायचं। म्हणजे पहिल्या पावसातच रस्ता एक तर वाहून जाईल किंवा 2-4 महिन्यामध्येच हा रस्ता परत खचून जाईल आणि खचून गेला की परत म्हणणार हे नवीन काम करायला पाहिजे। म्हणजे निकृष्ट दर्जाचं काम करायचं, पुन्हा पुन्हा ती कामं काढायची, पुन्हा पुन्हा ठेके द्यायचे, पुन्हा पुन्हा कमिशन घ्यायचं। म्हणजे हा लाईफ टाईम धंदा आहे पालिकेच्या अधिकाऱ्यांचा, सारखी कामं काढायची, पण याच्यातून नागरिकांचं कायमस्वरूपी नुकसान होतंय याचा विचार कोण करणार। हे बघा, असं एकदम निकृष्ट दर्जाचं काम आहे। पालिकेचे जे अधिकारी याच्यावर सही करणार आहेत गुणवत्तेची, त्यांची हजेरी घेतल्याशिवाय मात्र राहणार नाही, कारण एवढ्या निकृष्ट दर्जाच्या कामावर तुम्ही सही कशी करता। अशी शेकडो कामं पालिकेचे अधिकारी पैसे खाऊन, कमिशन खाऊन हे उद्योग करतात आणि याचा अल्टिमेट भार नागरिकांच्या टॅक्सवरती येतो आणि ही पालिका दिवसेंदिवस कर्जबाजारी होण्याच्या मार्गावर जी आहे त्या अशा भ्रष्ट अधिकाऱ्यांमुळे आहे। याचा लवकरच जाब आम्ही विचारणार आहोत, कारण हेच रस्ते पुन्हा पुन्हा बांधकाम काढले जातात। ही ड्रेनेजची लाईन आहे पुन्हा पुन्हा, म्हणजे एक तर त्यातले सिमेंटचे पाईप पण निकृष्ट असणार आहेत गॅरंटेड, आणि वरचं हे काम निकृष्ट आहे। काय बोलणार आता।